धम्मबंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाच्या काही खास शिकवणींचा आपण परामर्श घेत आहोत. आणि आता आपण अशा एका मुद्द्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत जो बुद्ध धम्माचं मर्मस्थळ मानलं जातं. अनेकदा लोकांच्या पुढे प्रश्न पडतो की धम्मजीवन जगायचं कसं. लोक बौद्ध तर आहेत, पण दररोज काय करायचं हे कोणाला माहीत नाही. अधूनमधून काय करायचं तेही बऱ्याच लोकांना माहीत नाही. आम्ही फार तो उत्सव साजरे करतो. उत्सवाच्या पलीकडे आम्हाला दुसरं काहीही माहीत नाही. आणि ते उत्सवही धम्म जाणण्याच्या दृष्टीनं साजरे करतो अशातलाही भाग नाही. त्यामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणामध्ये करमणूक असते, टाईमपास असतो. संगीताच्या माध्यमातून धम्म नाही शिकता येत, आणि तरीसुद्धा आपल्या देशामध्ये बुद्ध धम्माचे महोत्सव भरतात आणि संगीताचा वापर केला जातो. निश्चितच ती करमणूक आहे, याबद्दल शंका नाही. आणि बुद्धाने त्या दृष्टीने एक फार महत्त्वाचं शील सांगितलेलं आहे, जे ध्यानसाधना करणाऱ्या माणसांना कायम पाळायचं असतं. नच्च गीत वादित विसुखदස්සना वेरमणी शिक्षापदं समाधियामे. नच्च म्हणजे नाच, गीत म्हणजे गाणं, विसुखदස්සना म्हणजे नाटक. तर अशा प्रकारे करमणुकीची जी साधनं आहेत त्यापासून ध्यान करणाऱ्या माणसांना दूर राहिलं पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश त्याच्यामधून आहे. आणि करमणुकीमध्ये मनुष्य त्या करमणुकीच्या छंदामध्ये असतो. शिकण्याच्या, जाणून घेण्याच्या आणि त्यातून प्रेरणा मिळण्याच्या मानसिकता तिथे असत नाहीत. म्हणून ते उत्सव आणि करमणुकीची साधना हे धम्मजीवन जगण्यामधली एक फार मोठी बाधा आहे, असं पण लक्षात घेतलं पाहिजे. अनेकदा आणि विशेष करून भारतामध्ये सुरुवातीपासूनच बुद्ध जयंती असो, कुठलाही असा उत्सव असो धम्माचा, त्या उत्सवाच्या औपचारिक समारंभानंतर, त्या औपचारिकमध्ये मग पूजा वंदना आली, वक्त्यांची भाषणं आली. हा समारंभ संपला की आवर्जून करमणुकीचे कार्यक्रम ठेवले जायचे. लहान असताना मी ते पाहत होतो. जयंती म्हटले की गायनाचा कार्यक्रम आणि 2 गायकांची जुगलबंदी. प्रत्यक्ष भाषणाच्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहायचेच नाहीत. आणि मग जी अफाट गर्दी व्हायची ती त्या गायनाच्या कार्यक्रमाला. माझं असं मत झालेलं आहे की ह्या गायनाच्या परंपरा बुद्ध धर्मात पहिल्यापासून आल्यामुळं समारंभामध्ये या समयाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तो धम्म शिकू शकला नाही, ते संस्कार त्याच्यावरती घडू शकले नाहीत. आणि कसं जीवन जगायचं आपल्या सुधारणेसाठी, आपल्या विकासासाठी, हे कधीच त्याच्या लक्षात आलेलं नाही. लोकांना विचारलं की करमणुकीचे कार्यक्रम कशाला ठेवायचे, तर ठरलेलं उत्तर कार्यकर्त्याचं, त्याशिवाय लोक येत नाहीत. ते उत्तर ऐकल्यावर माणसाला पडतं हां हे बरोबर, लोक येत नाहीत म्हणून. पण तरी तिथे बौद्धिक कमजोरी आहेच. विचार करण्याची ताकद कमी पडलेली आहे. तुम्ही कोणाला गोळा करतात आणि कशासाठी गोळा करतात? अशा लोकांना तुम्ही गोळा करतात की ज्यांना धम्म शिकायचा नाही, तो ऐकायचा नाही, त्याबद्दल काही जाणायचं नाही. त्यांना फक्त करमणूक करीत आपला टाईमपास करायचा आहे. आणि तुम्ही अशा लोकांच्यामध्ये आपले स्वतःचे श्रम वाया घालवता, आपली शक्ती वाया घालवता, धम्माच्या नावानं नाही ते करत बसता. फायदा कोणाचाच नाही. हा विचार आजपर्यंत लोक करत नाहीत. आणि दीक्षाभूमीवरती सुद्धा महोत्सव सुरू झालेले आहेत. ह्या थोड्याशा आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हा काय कमी पडतं ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातून कोणाला काय मिळतं हे लक्षात घेण्याचा प्रयत्न आहे. कोणाला काहीही मिळत नाही.
तर हे सर्व लक्षात घेता बुद्ध धर्माचं जे मूळ सूत्र बुद्धानं सांगितलेलं आहे ते मूळ सूत्र बाबासाहेबांनी इथे मांडलेलं आहे. काही अनुवादामध्ये जरा गडबड झालेली आहे, परंतु या पुस्तकामधला अनुवाद तसा योग्य आहे. शुभकर्माची आवश्यकता बाबासाहेबांनी इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. नीड फॉर डुईंग गुड डीड्स. शुभकर्माची आवश्यकता. हे शुभकर्म काय आहे? मराठीमध्ये ज्याला शुभ म्हणतो त्यासाठी पालीमध्ये शब्द आहे कुशल. कुशल त्याचा अनुवाद होतो कुशल. स आणि शचा फरक आहे. आणि त्या कुशल कर्माला शुभकर्म असे म्हटलं जातं. माणसाच्या विकासाचा, त्याच्या सुधारण्याचा एकमात्र आधार आहे, सूत्र आहे, ते म्हणजे कुशल. म्हणून धम्मजीवन जगत असताना पहिला मुद्दा कुशलाचा येतो. आपण त्रिशरण म्हटल्यानंतर पंचशील घेतो का असा प्रश्न विचारा लोकांना? नाही सांगता येत. का हा प्रश्न विचारला की त्रिशरण म्हटल्यानंतर पंचशील का म्हणायचं, त्याचं उत्तर बहुतेक लोकांना देता येत नाही. त्रिशरण म्हणजे बुद्धाला अनुसरण्याची प्रतिज्ञा आहे. बुद्धं शरणं गच्छामि, की बुद्धाला अनुसरतो मी. खरा अर्थ त्याचा आहे बुद्धाच्या अस्तित्वाचा आश्रय घेतो मी. म्हणून त्याला शरणाश्रय अशा प्रकारचा एक नवीन शब्द मी निर्माण केलेला आहे. शरणाश्रय, की बुद्धाच्या जवळ जाऊन त्यांचा आश्रय घेणं. शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि, धम्माच्या सन्निध्यात राहून तो आश्रय घेणं आणि त्या आश्रयाच्या बळावरती आपली प्रगती करणं. आश्रय म्हणजे साह्य झाला, आसरा झाला, निवारा झाला, जिथे आपलं सुरक्षितपणे करता येऊ शकतं असं ते वातावरण झालं. त्यामुळं बुद्धाच्या त्या विशिष्ट गुणवत्तेच्या वातावरणामध्ये आश्रय घेऊन त्याच्या सन्निध राहून आपण त्या आदर्शाचा पाठपुरावा करणं म्हणजेच अनुसरण करणं असं त्याचा अर्थ होतो. म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शरण या शब्दाचा सोपा मराठीमध्ये अर्थ केला तो शरण जाणं. परंतु शरण जाणं हा शब्द जरा फसवा आहे, जरा गोंधळ निर्माण करणारा आहे. शरण जाणं हा शब्दाचा व्यावहारिक अर्थ युद्धातल्या जय विजयाशी जोडला जातो. कोणी विजयी झाला, दुसरा हरला म्हणजे त्याला शरण गेला. शरण जाणं म्हणजे आधिपत्य स्वीकारणं. शरण बनणं म्हणजे स्वतः पूर्णपणे सामर्थ्यहीन होऊन दुसऱ्याच्या अधीन होणं, दुसऱ्याच्या ताब्यात जाणं. त्याला एन्स्लेवमेंट असा इंग्लिशमध्ये शब्द आहे, गुलाम होणं. परंतु इथे त्या अर्थानं तो शब्द वापरलेला नाही. इथे तुम्ही बुद्धाकडे जाऊन गुलाम होत नाही, त्या अर्थानं शरण जात नाही. तर तुम्ही बुद्धाचा आश्रय घेता ऑफ युअर फ्री चॉईस, आपल्या स्वतःच्या मुक्त मनानं, समजुतीनं. आणि तो आश्रय कशासाठी घ्यायचा? तर पुढे विकासाला सहाय्य मिळावं म्हणून ती गुणवत्ता आपल्याला अंगीकारायची आहे. त्या गुणवत्तेचा अंगीकार करणं, तो आश्रय घेणं आणि पुढे जाणं, या अर्थाने इथे शरण शब्द वापरलेला आहे. त्यामुळे पालीमधला हा शब्द अनेकदा फसवा शब्द वाटतो लोकांना. मी बुद्धाला शरण जातो असं म्हटलं की माणसं म्हणतात जरा गडबडच आहे ती. शरण गेला म्हणजे आश्रय गेला. आणि तोच प्रकार देवांच्या बाबतीत, देवाला शरण जा म्हणजे सारं झोकून द्या तिकडे, तुम्ही काही करायचं नाही. काय करायचं तो ईश्वरच करेल म्हणून. तर ही जी एन्स्लेवमेंटची प्रवृत्ती आहे, ज्याला शरणागती म्हणतो, ती शरणागती या शब्दामध्ये नाही. इथे आहे अनुसरण्यासाठी आश्रय घेणं, आधार घेणं, सहाय्य घेणं, हा त्याचा अर्थ आहे ना. म्हणून शरणाश्रय असा शब्दप्रयोग त्यासाठी चांगला असू शकतो.
तर मी बुद्धाचा आश्रय घेतो, धम्माचा आश्रय घेतो, संघाचा आश्रय घेतो. का? तर मला त्यांचं अनुसरण करता आलं पाहिजे. म्हणून आश्रय आणि अनुसरण असे दोन शब्द तिथे एकत्रित आलेले आहे. म्हणून शरणाश्रय हा शब्दप्रयोग मला जास्त उचित वाटतो. शरण जाणं आणि एकदा मग शरण जाणं अशा प्रकारचा अर्थ मराठीत असल्यामुळं अनुवाद करताना अनुसरण असा केला जातो की मी बुद्धाला अनुसरतो, मी धम्माला अनुसरतो, मी संघाला. दोन्ही शब्द आपल्याला कुठेतरी अर्धवट लागतात, पूर्ण अर्थ त्याच्यामध्ये प्रकट होत नाही. तो पूर्ण अर्थ प्रकट होतो शरणाश्रय या अर्थानं की आम्ही आश्रय घेतो परंतु गुलामगिरी पत्करत नाही, कमीपणा स्वीकारत नाही, कोणाच्या अधीन होत नाही, तर आश्रय घेतो, सहाय्य घेतो ते पुढची प्रगती करण्यासाठी. ज्याप्रमाणे एखादं मूल आपल्या पालकांचा हात धरून चालायला लागतं त्याप्रमाणे ही शरणगमनाची प्रक्रिया हे थोडंसं पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि यामध्ये मग लागली त्रिशरण पंचशील का घेतलं जातं तर ते सकारात्मक आहे, कुशल आहे. मराठीत विधायक म्हणतो, हिंदीमधला विधायक घ्यायचा नाही. हिंदीमधला विधायक म्हणजे लेजिस्लेटर आला, पण मराठीमध्ये विधायक म्हणजे पॉझिटिव्ह, सकारात्मक. माणसाची प्रवृत्ती जोपर्यंत सकारात्मक बनत नाही आणि तो सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. विकासाचं मूळ तत्व आहे, बेसिस आहे, पाया आहे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. आपलं दररोजच्या जीवनामध्ये आपण सकारात्मकता नकारात्मकता याच्यामध्ये कधीही भेद करत नाही, तिकडे फारसं लक्ष देत नाही. जसं मनात येईल तसं आपण वागत राहतो. नकारात्मक वागतो, सकारात्मक वागतो. परिणाम असा होतो की त्या दोन्ही प्रवृत्तींचे परिणाम मात्र वेगवेगळे असतात. नकारात्मक वागण्याचा परिणाम दुःखदायक होतोच होतो, त्याबद्दल वादच नाही, पीडादायक होतो, त्रासदायक होतो. सकारात्मक वागण्याचा परिणाम हा सकारात्मक होतो, सुखदायक होतो, आनंददायी होतो. या परिणामामध्ये काडीचाही फरक पडत नाही. आणि हे लक्षात घेऊन की आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या करण्यातून सुखकारकही परिणाम होतो, दुःखकारकही परिणाम निर्माण होतो. आणि हे जर सत्य असेल जगाचं, आणि ते सत्य आहे जगाचं, आपला अनुभव आहे तो सर्वांचा, तर मला हा सातत्यानं प्रयत्न केलं पाहिजे की माझ्या बोलण्यातून, करण्यातून, वागण्यातून सतत सुख निर्माण झालं पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून मला सकारात्मक बनणं फार गरजेचं आहे, पॉझिटिव्ह बनणं फार गरजेचं आहे. आणि त्यालाच म्हटलं आहे कुशल, सकारात्मक. त्रिशरण घेतल्यानंतर लागलीच माणसाला हा धम्माप्रमाणे जगायचं ना, बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जगायचं, त्या मार्गाने जगायचं, तर पहिलं पाऊल आहे सकारात्मक बना. सकारात्मक बनण्याची शिकवण अंगीकारली नाही तर बौद्ध पद्धतीचं जीवन माणसाला जगता येत नाही. दॅट्स एंड ऑफ द मॅटर. म्हणून कायम बौद्ध राष्ट्रामध्ये कधी कधी लोक वैतागून बोलतात सुद्धा, हे काय बौद्ध लोकांचं आहे, कुठलाही कार्यक्रम असला की त्रिशरण पंचशील, मनुष्य जन्मास आला त्रिशरण पंचशील, त्याचं लग्न झालं त्रिशरण पंचशील, तो मेला त्रिशरण पंचशील. हेच काय भानगड आहे म्हणे, प्रत्येक ठिकाणी त्रिशरण पंचशील कशाला, असे प्रश्न लोक उपस्थित करतात. यापूर्वी हे प्रश्न मी ऐकलेले आहेत. आपल्या आत्ताही अनेक लोकांच्या मनामध्ये तसे प्रश्न निर्माण होतात की हे काय उठसूट त्रिशरण पंचशील, अरे ते तर बेसिस आहे, तो तर पाया आहे, त्या पायावरतीच प्रत्येक गोष्ट उभी राहणार आहे, दुसरा पाया नाही. आणि म्हणून सतत माणसाला स्मरण द्यावं लागतं, सतत आठवण करून द्यावी लागते की मला सकारात्मक वागायचं, मला सकारात्मक वागायचं. म्हणून त्रिशरण पंचशीलाचं महत्त्व मनुष्य जीवनामध्ये इतकं आहे. आम्हाला कसं वाटतं त्रिशरण पंचशील तर कधी एकदाचं संपत आहे, उगीच लोक म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं. त्यामध्ये मनही नसतं, लक्षही नसतं, काही नसतं, मेकॅनिकल होऊन बसलेलं आहे. त्या मेकॅनिकल बौद्ध नाही होत, त्याला योग्य बौद्ध बनावं लागतं. आणि आज आपल्याला मला जे काही मेजॉरिटी बौद्ध माणसं दिसतात ती मेकॅनिकल पद्धतीमध्ये मोडलेली आहे, यंत्रासारखं निर्जीव, त्याच्यामध्ये कुठलंही सचेतना अशी नाहीच, अशी एक विचित्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सकारात्मक, पॉझिटिव्ह, त्याची जी काही उदाहरणं याहीपूर्वी आपण बघितलेली आहेत की आपलं बोलणंही सकारात्मक असलं पाहिजे, आपलं वागणंही सकारात्मक असलं पाहिजे, आणि आपला विचार करणंसुद्धा सकारात्मक असलं पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि तेच इथे
कर्माचे कुशल कर्माचे बेसिस म्हणून इथे सांगितलेलं आहे. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. म्हणजे सकारात्मक वागण्यास भिवू नका. फार मोठा संदेश आहे तो. माणसाला याची भीती वाटते, अरे लोक असे आहेत, खुंखार आहेत, रागीट आहेत, रानटी आहेत, असे आहेत, तसे आहेत, आपण त्यांच्याशी कसं काय सकारात्मक वागायचं. मग आपण सुद्धा टिट फॉर टॅटच वागलं पाहिजे. बट दॅट इज नॉट द वे. तो मार्गच नाही. टिट फॉर टॅट हा मार्ग नाही. नकारात्मकता आहे. तुम्ही नकारात्मकतेत खेचला गेला की माणसाची प्रतिपक्षाची नकारात्मकता आणखी वाढते, त्याला आणखी बळ लाभते, त्याला जोश येतो. परंतु तुम्ही आर्यस कार्य नाही म्हटलं की तो अर्धा हा थंड होतो. हा अनुभव आहे. करून पहा तुम्ही. कुणी रागावला, कुणी चिडला, वाटेल ते बोलायला तुम्ही गप्प राहिला, तो अर्धा हा थंड झाल्याशिवाय राहत नाही. पुढे काय करत त्याला कळतच नाही. म्हणून या अर्थानं अहिंसा शब्दाचा वापर केला जातो. आणि भारतामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये याचा मोठा प्रयोग केला गेला. तिला जे काही श्रेय दिलं जातं की स्वातंत्र्य युद्धाचं, भारतीय स्वातंत्र्याचं सारं श्रेय कोणाला तर गांधीला. का तर अहिंसात्मक प्रतिकार केला. आता गोष्ट खरीच आहे ना. एवढं मोठं बलाढ्य ब्रिटिश राज्य, त्यांची एवढी मारण्याची ताकद, म्हणजे युद्धाची पॉवर, वॉर पॉवर, कोणाकोणाशी लढणार होता तुम्ही? शक्यच नाही. आणि आपल्या देशामध्ये आजही शस्त्र कोणतं मानलं जातं? काठी. आजही काठी शस्त्र मानलं जातं ना. आता हे काठीधारक या ब्रिटिशांची काय लढणार होते? ही परत भानगड. पुन्हा नियत खोटी. इंग्रजांनी जेवढी युद्ध जिंकली, अगदी प्लासीच्या लढाईपासून साऱ्या लढाया त्यांनी ही लाचखोरीनं जिंकलेल्या आहेत. कोणी जरा नीट इतिहास वाचायचा होता. लाच देऊन जिंकलेला आहे. कोणी लढला नाही. मीर कासिम भरपूर लाच घेऊन सारा बंगाल देऊन मोकळा झाला. असे अनेक उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात की माणसाची नियत खराब होते, नकारात्मक झाला तो. आणि नकारात्मकचा परिणाम काय झाला? तुम्ही गुलामगिरीत गेला. त्याच्या उलट एक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो पंजाबमधला. चमकौर नावाचं एक युद्ध झालेलं होतं पहा. सरहिंद हे ते गाव आहे, फतेहगड साहिब या जिल्ह्यामध्ये, पंजाबमध्ये, म्हणजे सिंधच्या कोपऱ्यावरती आहे ते. तिथे जेव्हा मुघलांच्या सैन्यांनी आक्रमण केलं, ते सैन्य 10 लाखांचं होतं. आणि गुरु गोविंद सिंग तेव्हा शिखांचे शेवटचे गुरु होते. त्यांनी त्या आक्रमकांना तोंड देण्यासाठी आपलं सैन्य उभं केलं. त्यांना किती लोक मिळाले माहीत आहे? ह्या 10 लाख लोकांशी लढायचं आहे, सैन्य पाहिजे मला, लढाऊ सैनिक पाहिजे. किती लोक मिळाले त्यांना? 42 10 लाख लोकांना तोंड देण्यासाठी 42 लोक उभे राहिले. ही चेष्टा आहे? ही चेष्टा नाही. आणि गंमत तर पुढे आहे. त्या चमकौरच्या युद्धामध्ये 42 लोक जिंकले आणि मुघलांना माघार घ्यावी लागली. त्या लढाईपासून मोगल साम्राज्याचा भारतामध्ये अंत सुरू झाला. तिथपासून डिक्लाइन सुरू झालं. ते 42 लोक 10 लाख लोकांना तोंड देऊ शकतात. तोंड देण्याचा विचारच किती मोठी हिंमत आहे, लक्षात घ्या ना. तोंड देण्याचा विचारच किती मोठी हिंमत आहे. ती आली कुठून? तर गुरु गोविंद सिंगाची शिकवण एकच होती, सन्मान आणि माणुसकीच्या रक्षणासाठी. आम्ही कोणाला दुःख देत नाही, आम्ही नकारात्मक नाही, आम्हाला कोणा मारायचं नाही, कोणाचं नुकसान नाही करायचं. परंतु आता सर्व मानवतेचं नुकसान होतं आहे. ही सकारात्मक चांगलं पण ते गाडलं जातं आहे, त्याला कुठेतरी तोंड दिलंच पाहिजे. आणि हाच एक उपाय युद्ध करण्याचा, याशिवाय तिसरा मार्ग याच्यातून नाही.
म्हणून आपल्याला त्याचाच वापर केला पाहिजे. ही सकारात्मक शिकवण गुरु गोविंद सिंगाने दिली. मी काय म्हणतो लक्षात येतं आपल्याला? लढाई वरवर दिसत होती, पण लढण्यापाठीची भावना कोणती होती? भावना होती चांगल्याचं रक्षण करण्याची, जे सकारात्मक ते टिकवण्याचे. आणि त्या जिद्दीने 42 लोक त्या युद्धामध्ये उतरले. म्हणजे त्यांची मानसिकता किती सकारात्मक झाली असेल ते पहा. शीख धर्माचा असा रोमहर्षक इतिहास आहे. त्या विशिष्ट काळामध्ये गुरु नानकांनी फार मोठं काम केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सकारात्मकता त्यांनी माणसामध्ये ठासून भरलेली आहे. मुघलांनी शेवटी काकुळतीनं विचारलं गुरु गोविंद सिंगाला की तुम्हाला हे कसं लाभलं, हा चमत्कार तुम्ही कसा करू शकला? तर त्यांनी मग आपली हीच म्हणले की काही चिमण्या आहेत त्यांना मी बाज बनाव, चिडियों को मैं बाज बनाव. अशा प्रकारची फार चांगली भाषा आहे ते. आणि 1.25 लाखाला एक शीख ही करामत आहे. आणि त्यामुळे आजही शीख मोठ्या स्वाभिमानाने म्हणतात एक शीखाची ताकद काय आहे? 1.25 लाख, एक शीख 1.25 लाख बराबर. त्या चमकोर युद्धाचा तो परिणाम आहे. तर ही वीरश्री कुठेतरी असावी लागते. आणि वीरश्रीचं प्रेरणास्थान ते सुद्धा सकारात्मकच आहे. नकारात्मकतून वीरश्रीता उभी राहत नाही, कधी उभी राहू शकत नाही. ही त्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग भीमा कोरेगावचं युद्ध जे आपण आठवतो कशासाठी? हे महार ब्रिटिशांच्या बरोबर का लढत होते? त्यांना कळत होतं की परदेशी लोक आहेत म्हणून, आणि माझ्या स्वकीय लोकांच्या विरुद्ध लढतो आहे म्हणून. परंतु संपूर्ण माणुसकीचा सत्यानाश झालेला होता. मनुष्य म्हणून जगणं स्वतःलाच अशक्य झालेलं होतं. इतकी नकारात्मकता प्राकुटीची वाढलेली होती. ही नकारात्मकता नष्ट झालीच पाहिजे. आणि त्यासाठी शस्त्र वापरावं लागलं तरी काहीही हरकत नाही, या मानसिकतेनं ते युद्ध लढलं गेलं. आणि अस्पृश्य समाज ब्रिटिशांच्या बाजूने लढला गेला. ह्या अस्पृश्यांच्या जिद्दीवरती, त्यांच्या ताकदीवरती ब्रिटिश जिंकू शकलेले आहेत. आणि हा इतिहास बाबासाहेबांनी त्यांच्याच घरी त्यांच्या समोर बोलून दाखवलेला. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय म्हटले होते बाबासाहेब? आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. म्हणजे बाबासाहेब स्वातंत्र्याच्या कधी विरोधात नव्हते. आज जे कोणी चुकीचा प्रचार करत जात ते लक्षात ठेवायचं की त्यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गेल्याबरोबर आपल्या पहिल्याच भाषणामध्ये स्वातंत्र्याची भूमिका घेतलेली होती की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, त्याच्या विरोधात आम्ही नाही. आणि मग ब्रिटिशांना उलटा सवाल विचारला होता की तुम्ही येण्यापूर्वी आमच्या देशामध्ये ह्या अस्पृश्यांना कोणीही जवळ करत नव्हतं, त्यांना पाणी भरू देत नव्हतं, त्यांना म्हणजे नाना प्रकारच्या अडचणी होत्या. ह्या साऱ्या गोष्टी होत्या. तुम्ही येण्यापूर्वी अशी आमची स्थिती होती, मानवतेची अशी वाट लागलेली होती. तुम्ही माणुसकी स्थापन कराल म्हणून आम्ही तुम्हाला मदत केली. तुम्ही काय केलं सांगा? तुमचं राज्य आल्यावरती आमची अस्पृश्यता गेली का? आम्हाला पाणवठे खुले झाले का? आम्हाला शिकण्याचे अधिकार मिळाले का? काहीच तर झालं नाही. मग तुमचा काय उपयोग आहे? आम्हाला नको आहे तुम्ही आत खाता. इतकी स्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी घेतलेली होती. ही समजण्यासाठी या देशातल्या लोकांना अजून बरीचशी अक्कल यायची आहे. त्याच्या पाठीमागे काय सकारात्मकता होती जाणण्यासाठी. आणि ते युद्धच होतं. ब्रिटिशांच्या बरोबर ते युद्धच होतं. हे युद्ध त्यांनी अशा प्रकारे नेटास लावलं होतं. गांधीजीनं काय केलं? आता एवढ्याशी कसं काय लढायचं? लढणं तर शक्य नाही. लाठीकाठी काही कामाचे नाही. ती जे लोक घेऊन बसले आहेत आजही त्यांनी काय केलं? काही केलेलं नाही. फक्त काठीची भीती दाखवतात, बाकी काही करत नाहीत. त्यामुळे ही लाठी काही कामाची नाही. मग गांधीनं भूमिका घेतली, आम्ही तुम्हाला मारायचं मारा, आम्ही काही प्रतिकार करत नाही. आता मारायला जी अडचण होऊन बसते ना, तर मारू कसं म्हणून? मारू कसं? म्हणजे अर्धा थंडा झाला होतो. तर ही त्याच्यामधली मुख्य भूमिका आहे की सकारात्मक भूमिका तुम्ही घेतली की माणसाचं बळ कमी होऊन जातं, अन्याय करण्याचं बळ कमी होऊन जातं. ही सकारात्मक भूमिका बाबासाहेबांच्या अनुयायांनी घ्यावी बौद्ध बनवून. म्हणून बाबासाहेबांनी ह्या सर्व मागासवर्गीयांना बौद्ध बनण्याची भूमिका सांगितली, तुम्ही सकारात्मक बना म्हणून. आणि दुर्दैव असं आहे की बाबासाहेबांच्या नंतर कोणी तो विषय जबाबदारीने लक्षात घेतला नाही.
आम्ही बौद्ध बनण्याचं नाकारलं, जिंकलो असतो आम्ही या देशामध्ये आणि आजही जिंकू शकतो फक्त बुद्ध धर्माच्या माध्यमातून. पण आम्हाला जिंकायचंच नाही. आम्ही त्यांच्यासारखे वाहवत गेलो, लाचखोरी करत बसलो, भीक मागत बसलो, कॉम्प्रोमाइज करत बसलो. त्याला अलायन्स काय म्हणतात, काय समझोता काय म्हणतात, काय म्हणत असेल ते म्हणा. आणि पूर्णपणे त्या जातीला चिकटून राहतो, नकारात्मक गोष्टीला चिकटून राहिला. मी अमुक अमुक जातीचं आहे म्हणणं नकारात्मकता आहे. का तर तुम्ही स्वतःला कोणापेक्षा तरी हीन लेखता आणि खालच्या जातीपेक्षा स्वतःला तुम्ही मोठे समजता. द्वेष आला तिथे, नफरत आली तिथे, तुझं माझं आलं तिथे. तुमच्याजवळ शक्ती असणं शक्य नाही. यू कॅनॉट पजेस पॉवर, ॲब्सोल्युटली नॉट. शक्ती तेव्हाच येईल जेव्हा मनामध्ये सकारात्मक बळ असेल तेव्हा. मला जात मोडायची आहे, जात तोडायची आहे, ही जी जिद्द बाबासाहेबांनी शिकवली सकारात्मक, ती जिद्द त्यांना मानणारा समाज विसरून गेलेला आहे. हे आजचं सत्य लक्षात घेतलं पाहिजे आपण. नुसता विसरून गेल्याने त्याचं सोडून दिलं ते कायमचं. ही जिद्द कोणामध्येही शिल्लक राहिलेली नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावानं जे जे काही केलं जातं ते सारं टाकाऊ झालेलं आहे, निरुपयोगी झालेलं आहे, कोणाच्या काही लाभाचं ठरलेलं नाही. ही सकारात्मकता. सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. आणि बाबासाहेबांच्या नंतर बौद्ध बनून सकारात्मक व्हायचं, सत्कर्म करायचं, याचंच लोकांना भय वाटायला लागलं. ही परिस्थिती आहे. का लोक बौद्ध बनत नाही विचारा. कोणाला नीट सांगता येत नाहीच. ठरलेलं सगळीकडून घोटून घोटून सांगितलेलं एकच उत्तर आहे, सवलतीचा प्रश्न आहे. अरे सवलती माणसाच्या अभिमानापेक्षा, स्वाभिमानापेक्षा, त्याच्या अस्तित्वापेक्षा फार मोठ्या आहेत का? का त्या विरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका मी घेतली नाही? संघर्ष करता आला असता, पण संघर्ष करण्यासाठी ताकदच लागते ना. ताकद एकट्याची असत चालत नाही. संघटित ताकद लागते, संघभावना लागते. जी संघभावना बुद्ध धर्मातून निर्माण होऊ शकते ती जाती जातीला चिकटून राहून निर्माण होऊ शकत नाही. आणि आज तमाम मागासवर्गीय जाती जातीला चिकटून राहिलेले आहेत. नुसते चिकटून राहिलेले नाहीत, तर जातीची नकारात्मकता ते आता वाढवत राहिलेले आहे, पोसत राहिलेले आहेत. त्यामध्ये अतिशय सनातनी बनत चाललेले आहेत. ही ट्रॅजेडी आहे. म्हणून डिक्लायनिंग सुरू झालेलं आहे, पतन सुरू झालेलं आहे, विनाश सुरू झालेला आहे. हा उलटा ट्रेंड सुरू झालेला आहे. तो परत सेट करायचा असेल, रिसेट करायचं असेल तर सकारात्मक बनण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्याची भीती टाकून दिली पाहिजे. हे पहिलं वाक्य बाबासाहेबांनी इथलेलं आहे. सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य म्हणजे सुख, इप्सित म्हणजे ठरलेलं ध्येय, प्रिय आणि आनंददायक, जे जे आपल्याला प्रिय वाटतं, जे जे आपल्याला आनंददायक वाटतं, या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म, कुशलकर्म. इतक्या स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. सौख्य मिळवायचं असेल, सुखी व्हायचं असेल, सकारात्मक बना. आपलं ध्येय साध्य करायचं असेल, इप्सित ठरलेलं ध्येय साध्य करायचं असेल, सकारात्मक बना. जे प्रिय आहे ते मिळवायचं असेल, सकारात्मक बना. जे आनंददायक आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, सकारात्मक बना. सत्कर्म करा, कुशलकर्म करा. कुशलाचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूचा लाभ. हे सारं त्यातून साध्य होऊ शकेल. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो असं बुद्ध म्हणतात. मी अनुभव घेतला आहे प्रत्यक्ष हा गोष्टी साध्य करण्याचा आणि मी तशी साक्ष देऊ शकतो, त्याची खात्री देऊ शकतो. ही बुद्धाची भाषा. म्हणून ह्या एका कारणामुळं बौद्ध समाजाची
जो आज बौद्ध समाज म्हणतो तो, आणि मागासवर्गीयांची, आणि त्यातून मग सर्व देशाची अवनती होत चाललेली आहे, पतन होत चाललेलं आहे. ती क्रिया सारी पुन्हा रिसेट करायची असेल, पुन्हा नव्यानं सुरू करायची असेल, तर सकारात्मकतेचा आश्रय घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या देशातला 2-3% जरी समाज बौद्ध म्हणून सकारात्मक बनला तरी संपूर्ण देशाला वेगळं वळण लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ती आज गरज आहे बौद्ध म्हणणाऱ्या माणसाची, बाबासाहेबांना मानणाऱ्या माणसाची. ती गरज आहे की जे मूळ आहे तेच आम्ही आज स्वीकारलं नाही तर ते स्वीकारलं पाहिजे. त्याशिवाय आम्ही कोणताही सकारात्मक बदल या देशामध्ये घडवून आणू शकत नाही. मी वारंवार स्वतःला विचारतो, बुद्धाचं वचन आहे ते पाली त्रिपिटकामध्ये, अंगुत्तर निकायामध्ये आलेलं आहे. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे ते कोणत्या कृत्याचा परिणाम आहे, काय केल्याचं फळ आहे. मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा विपाक आहे. आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. 3 प्रकारचं मी कुशल कर्म केलेलं आहे, सकारात्मक कर्म केलेलं आहे, आणि त्याचं मला अशा प्रकारे फळ मिळालेलं आहे. त्यातलं पहिलं कर्म आहे दान. बुद्ध धर्मामध्ये दान भावनेला पराकोटीचं महत्त्व आहे. दानाच्या भावनेशिवाय मनुष्य घडत नाही, विकास होत नाही, मानसिकता दुरुस्त होत नाही. नकारात्मक कमी करण्याचा तो अतिशय बहारदार कार्यक्रम आहे. दान देत राहणं, जे जे देणं शक्य आहे ते देणं. आणि देण्याचे 3 स्टेजेस मानलेले आहेत की देण्यापूर्वी द्यावंसं वाटलं पाहिजे, तशी इच्छा मनात निर्माण झाली पाहिजे, देण्याची इच्छा निर्माण होणार. देतानाही आनंद वाटला पाहिजे की मी देतो आहे, त्याचा आनंद वाटला पाहिजे. नाही तर जीवावरती येऊन द्यायचं म्हटल्यावरती मोठं मुश्किल होऊन बसत आहे. आणि अनेकदा काही द्यायचं म्हटलं की देण्याच्या अगोदरच आपल्या जीवावर येतं. देण्याच्या अगोदरच, देणं तर फार पुढची गोष्ट, अगोदर जीवावरती येतं. नकारात्मकता. तुम्ही अडलात येथे, मोठा धोंडा आहे रस्त्यामध्ये, तुम्ही तो पार करू शकत नाही. म्हणून देण्यापूर्वी आनंद वाटला पाहिजे, देण्याची जिद्द मनात निर्माण झाली पाहिजे. जसे त्या चमकोरच्या युद्धामध्ये त्या 42 लोकांना काय वाटलं, आपलं आयुष्य द्यायला निघाले. ते सकारात्मक आहे ना. भले मारले जाऊ 10 लाख लोक आणि आम्ही 42 लढणारे, हिशोब तर ठरलेला होता, अंदाज पक्के होत आहे. चटणीसारखे ते संपून गेले असते. ही तर परिस्थिती होती ना. तुकडे तुकडे केले असतात तर एवढासा तुकडासुद्धा शिल्लक राहिला नसता. ही परिस्थिती होती. परंतु जिद्द किती होती ती पहा, की आम्ही सकारात्मक काम करतो आहे, माणुसकीच्या रक्षणासाठी वेळ आलेली आहे, ते कळलं पाहिजे. आणि त्यासाठी आपलं आयुष्य जरी संपलं तरीही चिंता नाही, ते दान करायला ते उभे राहिले. ही ताकद आहे, ही सकारात्मकतेची ताकद आहे. आणि त्यामुळं जो घडायचा तो चमत्कार घडला. समजा ते मारले गेले असते तरी फार नुकसान झालं नसतं. तो वणवा देशभर पसरला असता, अनेक लोक पुढे आले असते, एखादी लढाई हरली असते. पण पुढच्या युद्धाचं काय, एका लढाईने युद्ध संपत नाही. अनेक लढाया जेव्हा खेळल्या जातात तेव्हा युद्ध जिंकलं जातं. त्यामुळं युद्ध तर त्यांनी जिंकलंच असं. गंमत अशी आहे बा, ह्या मुठभर शीख समाज त्या पंजाबमध्ये उभा राहिला आणि पंजाब, सिंध वगैरे या प्रांताचा राज्यकर्ता समाज झाला. हा इतिहास आहे. राज्यकर्ता समाज झाला. हे त्यांचे जे राजे आहेत, काय त्यांची नावं, रणजित सिंग वगैरे राज्यकर्ते होते. म्हणजे त्या प्रांतामध्ये कुचलला गेलेला समाज, पूर्णपणे निकालात निघालेला समाज, अन्याय अत्याचारग्रस्त झालेला समाज, जगण्याची कुठली आशा नव्हती. अशा परिस्थितीमध्ये गुरुदेव नानकाने
त्यांच्या मनामध्ये ही सकारात्मकता घडवली. जगता कशाचं? माणसाचं जीवन जगा, सकारात्मक जीवन जगा. आणि त्यासाठी शिष्य बना गुरुचे. ही परंपरा तशी निर्माण झाली. शिक कोण? जो गुरुचं हे ऐकतो आणि त्यासाठी स्वतःला वाहून घेतो तो शिख. शिष्य या शब्दाचा तो पंजाबी अनुवाद आहे शिख. शिख बना. बुद्धानं काय सांगितलं? तेच अनुसरा, शिष्य बना. काही लक्षात येतं आपल्याला? एवढा सारखेपणा इथे आपल्याला पाहायला मिळतो. बुद्धाने शिष्यच बनवले. तुम्ही अनुसरण करा, तुम्ही घ्या हे. आणि त्याप्रमाणे ह्या देशामध्ये एक मोठी क्रांती घडून आली, जगात क्रांती घडून आली. गुरुदेव नानकाने तोच प्रयत्न केला वेगळ्या पद्धतीनं. त्यांनी स्वतःचा धर्म नाही स्थापन केला. जी काही माणुसकीची शिकवणी ती अनेक लोकांनी सांगितलेली, संतांनी, महात्म्यांनी त्याचं संकलन केलेलं आहे. त्यांचा ग्रंथ काय? 41-42 लोकांच्या माणुसकीच्या वचनांचा संग्रह आहे, बाकी दुसरं काही नाही. तर ही जी सकारात्मकतेची ताकद आहे ती बाबासाहेबांनी इथे म्हटलेली आहे. की मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, देण्याची चित्त, शील. शीलाचा मुख्य अर्थ हाच आहे की दुःख मी निर्माण करणार नाही, असं आचरण करेल की ज्यामधून सुखच निर्माण होईल, दुःख निर्माण होऊ देणार नाही. व्यवहारामध्ये शीलाचे अर्थ चुकीचे होतात, कारण मनुष्य आपल्या सोयीप्रमाणे त्याचे अर्थ लावतो. तसं आहे कसोटी जी लावलेली आहे ती कसोटी एकच आहे की माझं आचरण असं असेल ज्यातून दुःख निर्माण होणार नाही, माझ्यासाठी, दुसऱ्यासाठी, कोणाच्यासाठी. ते एक सूत्र पक्क पकडलं की आपलं सर्व प्रकारचं आचरण हे शील बनून जातं. सर्व आचरण शील बनून जातं. पण डोक्यामध्ये ते सारे विचार असतात की मी सकारात्मकच करतो आहे, नकारात्मक करत नाही. माझी भावना दानाचीच आहे, देण्याचीच आहे, कोणाच्या कामी पडण्याची आहे, काही लाभ देण्याची आहे, त्यामधून माझाही लाभ परस्पर होतोच आहे. तर ही जी भावना असते दान भावनेशी जोडलेलं आहे सुख, शील. दान भावनेच्या पलीकडे शील जात नाही. आणि म्हणून पाली ग्रंथांच्या मध्ये अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की पंचशील पाळणं हे सुद्धा मोठं दान आहे. मोठं दान आहे. आहे का शक्य पंचशील पाळणं म्हणजे दान? आपल्या पत्ताच लागत नाही त्याचा. पंचशील पाळणं म्हणजे दान कसं काय होऊ शकतं? ते तर सारे स्वतःवरती बंधन आलं. दान कुठे आहे त्याच्यामध्ये? मी प्राणीमात्राची हिंसा करणार नाही, पण चिकन खाण्याची जबरदस्त इच्छा आहे, मारावी लागते. कुठे दान झालं इथे? हा सारा प्रकार आहे ना. त्यामुळं दान नाही, पण त्याच्यामध्ये दान आहे. अंगुत्तर निकाय आणि बाकीच्या ग्रंथामध्ये त्याचं फार चांगलं वर्णन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही ही हिंसेची भावना टाकून देता, कुठल्याही प्राणीमात्राला इजा करणार नाही. 22 पत्तीमध्ये बाबासाहेब काय म्हणतात? मी सर्व प्राणीमात्रावर दया करील आणि त्यांचं लालन पालन करेल. साधं वाक्य. मी हिंसेपासून दूर राहील असं नाही म्हटलं त्यांनी. जरा ते रचना पहा, खास रचना आहे ते की पहिलं सील पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधी. मी हे 22 पत्तीमध्ये सांगताना बाबासाहेब म्हणतात की मी सर्व प्राणीमात्रावर दया करील आणि त्यांचं लालन पालन करेल. सकारात्मक आहेत. जेव्हा प्राणीमात्राला खात्री पडते की हा प्राणीही आपल्याला त्रास देणार नाही, दुःख देणार नाही, तो प्राणी निर्भय होतो, मुक्तपणे जीवन जगतो. भीती राहत नाही, टेन्शन राहत नाही, कुठला धोका राहत नाही,
त्याला आधार वाटतो, त्याला सहाय्य वाटतं. त्या प्राण्याला तो आधार वाटणं, त्या प्राण्याला ते स्वातंत्र्य वाटणं, त्या प्राण्याला तसं मुक्त असण्याचा अनुभव होणं, हे तुम्ही दिलेलं दान आहे. डू अंडरस्टँड दिस? आपल्या हातून घडलेलं दान आहे ते, साधी गोष्ट नाही ते. म्हणून पंचशिलाचं पालन हे महान दान मानलेलं आहे. हा मुद्दा कधी लोक नीट लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की पंचशील म्हणजे बंधन. अगदी घरगुती व्यवहार घेतात, तर व्यवहारातलं एखादं उदाहरण घ्यायचं तर पिणारा खाणारा मनुष्य, काय परिस्थिती असते? त्याचं पिणं त्याच्या स्वतःसाठी चांगलं आहे की वाईट, तो मुद्दा नाही, पण त्याचं त्या वागण्यानं होतं काय? हिंसा होते. त्याचं वागणं कोणाचं नीट असत नाही, तिथे हे दुःख निर्माण होतं. आणि घरामध्ये सारं सुखच का? शक्य ना. आपल्याला माहीत आहे दुःख निर्माण होतं. म्हणजे किती हिंसा होते ती पाहतेच्या वागण्यातून. दुःख निर्माण झालं, इतरांसाठी हिंसा झाली. म्हणजे मद्यपान करणं हिंसेला कारणीभूत होतं. कोणी म्हणेल मी माझी स्वतःची पिलो आहे. आणि स्वतःची पिला तरी तुझी अवस्था तीच झाली ना, नुकसान तुझंही झालेलं आहे. त्या नुकसानीची तुला पर्वा नसेल, पण तुझ्या त्या पिलांना कोणाचं दुसऱ्याचं नुकसान झालेलं आहे. ह्या तर गोष्टी आहेतच. त्यामुळं मनुष्य पिण्याचा थांबला. एखाद्या घरात कोणी पिणारं असेल, त्यानं बंद केलं तर होतं काय? एखाद्या नाटकातला सीन पडला तशा प्रकारे बदल होऊन जातो ना. घर सुधारतं, आनंद निर्माण होतो, सर्वांना सुरक्षितता वाटते, आपलेपणा वाटतो, निर्भयता वाटते. एक सकारात्मकता अस्तित्व आली की त्याचे परिणाम तसेच होऊन जातात. म्हणून शील, दान आणि शील यांचा असा संबंध आहे सकारात्मक. जर सकारात्मकता नसेल तर मग शीलाचरणही घातक होतं, दुःखदायक होतं, पीडादायक होतं, ते अकुशल बनून जातं. हे सारे हे सायकोलॉजिकल असे त्याचे परिणाम आहेत ते. आणि तिसरं आहे संयम, रिस्ट्रेन आपल्याला म्हणतो. संयम बाळगणं, घाई करायची नाही, उतावळं व्हायचं नाही, पुढे घुसायचं नाही. संयम, स्वतःला आवरणं, स्वतःला रोखणं. हा संयम सुद्धा फार महत्त्वाचा म्हणला जातो. मद्यपानाच्या संयमो असं पालीमध्ये म्हटलेलं आहे की मद्यपानाच्या बाबतीत संयम ठेवा, म्हणजे अलिप्त राहा. काही लोकांनी त्याचा अनुवाद बदलून टाकला. आपले लोक भाषेमध्ये फार पवित्र आहेत. अरे बुद्धाने काय म्हटलं, थोडासा संयम बाळगा. संयम म्हणजे काय? जास्त पिऊ नका, थोडी घ्यायला काय हरकत आहे? असे अनुवादाचे अर्थ केले तर काय करायचा हा प्रश्न आहे तो. पण संयम या शब्दाचा अर्थ आहे अलिप्त राहणं, स्वतःला आवरणं. हे आवरणं तो विसरला. उलट काय म्हणे, नाही थोडी घेतली तर चालते म्हणून. आणि हे इथेच नाही बरं, जगातही असंच घडलेलं आहे. क्रिसमस हंप्रे हे दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये जज होते, त्या म्हणजे वॉर ट्रायल याच्यामध्ये जज होते. आणि तो मनुष्य बुद्धिस्ट होता. ते त्यांना हॅम्पस्टीड विहारामध्ये त्या काळामध्ये बुद्धविहार बांधलेलं आहे. ते बुद्धविहार मी बघून आलेलो आहे हॅम्पस्टीडला. पहिलं बुद्धविहार इंग्लंडमधलं हॅम्पस्टीडचं. आणि लोक फार कमी बौद्ध होते. काही विद्वान मंडळींची नाव आपल्याला माहीत आहे, रिच डेव्हिस आहे, ओल्डनबर्ग आहे वगैरे. ही जी मंडळी होती ही फार थोडी माणसं बौद्ध होती. बुद्ध धर्माचा नव्याने तिथे प्रचार होत होता. आणि युरोपियन लोकांचं वैशिष्ट्य आहे की जे काही नवीन आहे ते जाणण्याचा प्रयत्न करतात, शिकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशामध्ये उलटी परिस्थिती आहे. नवीन काही घ्यायचं नाही, जाणायचं नाही, ऐकायचं नाही, आपलंच पुढे रेटत राहायचं. म्हणून हा रूढी परंपरामध्ये अडकलेला देश आहे. कर्मकांड माणसाला मूर्ख बनवतं. या पद्धतीनं या देशातल्या कर्मकांडानं माणसाला मूर्ख बनवलेलं आहे. हे जाता जाता लक्षात घ्या. कर्मकांड माणसाला मूर्ख बनवतं. आणि त्या कर्मकांडामध्ये करमणूक आली तर तो डबल मूर्ख होतो. म्हणून नवरात्र आली की मूर्ख होतो. का तर कर्मकांड आहेच, पण त्यामध्ये करमणूक आहे ना, एन्जॉयमेंट आहे.
ह्या थोड्याशा गोष्टी लक्षात घ्या. तर भारतामधले सारं कर्मकांड, सणवार हे माणसाला मूर्ख बनवण्याचे कार्यक्रम आहेत. हे जितक्या लवकर या देशातले लोक समजतील तितकं उत्तम. आणि ते समजून त्यांना सांगायचं असेल तर आपलं काही ते करून दाखवलं पाहिजे. तर त्या ख्रिसमस संपरेना बुद्ध जयंती नेहमीच व्हायची. एक तरुण तिथला बुद्ध धर्माचा अभ्यास करत होता. आता कोणी नव्यानंच अभ्यासाला लागला होता, यांना कौतुक वाटलं ना, बुद्ध धर्माचा अभ्यास करतो, इंग्लिश तरुण आहे. मग त्याला जयंतीच्या भाषणामध्ये त्यांनी बोलायला सांगितलं, तो वक्ता म्हणून. लोकांना एन्करेज करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि तो आपला बोलायला लागला. त्यानं सांगितलं की भगवान बुद्धाने 2 टोकांना जाण्याचं सोडून मध्यम मार्ग सांगितला. ख्रिसमस संपल्यानं फार बरं वाटलं. काय अचूक बोलायला लागला, चांगलं बोलायला लागला वगैरे म्हणा. आणि मग पंचशील कसं आहे तो मध्यम मार्ग सांगत राहिला तो. आणि आला या पिण्याच्या याच्यावरती. त्यानं काय सांगावं, बुद्धानं मध्यम मार्ग सांगितला. त्यामुळं आपण नेहमी लक्षात येत राहायचं की आपण पितो, गोष्ट खरी आहे, पण मध्यम मार्ग म्हणजे काय, मुळीच प्यायचं नाही असं नाही, प्यायचं परंतु जास्त प्यायचं नाही. हा मध्यम मार्ग. ख्रिसमस हंपरेनं कपाळावरती हात मारला आणि त्याच्या पुस्तकात त्याने आठवण लिहिलेली आहे ख्रिसमस हंपरेने, की अशा प्रकारे लोक मध्यम मार्ग सांगायला लागले तर कसं काय व्हायचं म्हणून. इंग्लंडमध्ये घडलेली सत्य घटना आहे ते. तर हा प्रकार जो आहे तो होता कामा नये. आपल्याला शील आणि दान आणि बुद्धाच्या शब्दांचे अर्थ नीट पुढे मांडता आले पाहिजेत, की त्याची तनातनी करून चालणार नाही. आणि मागे आपण बघितलं होतं, दान द्यायचं म्हणजे स्वतः दुःख भोगायचं आणि दान द्यायचं असं नाही. स्वतःला सुख वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. म्हणून देताना, देण्यापूर्वी आनंद वाटणं, देताना आनंद वाटलं, दिल्यानंतर समाधान वाटणं, अशा 3 स्टेजेस आपला अनुभव करता आल्या तर आपण ते दान दिलं असं त्याचा अर्थ आहे. सकारात्मकता मेंटेन झाली पाहिजे, पॉझिटिव्हिटी मेंटेन झाली पाहिजे, कुशल जीवन जे आहे ते टिकून राहिलं पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पुढे म्हणतात, शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. योग्य पुरुषांना मी दान दिले तो खरा शुभ दिन. आपण मुहूर्त पाहतो आणि तो ब्राह्मण कशावरून सांगतो आपल्याला पत्ता नसतो. त्यामुळे मुहूर्त ही खोटी गोष्ट आहे. मुहूर्ताची व्याख्या इथे दिलेली आहे. कोणता मुहूर्त? योग्य पुरुषांना मी दान दिले तो खरा शुभ दिवस, तो मुहूर्त. म्हणजे दान देण्याच्या भावनेला मुहूर्ताच्या याच्यामध्ये कन्व्हर्ट केलेला, इतक्या स्पष्ट शब्दात मांडलेला. तो खरा सुखमय क्षण, ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक हो. शुभ मुहूर्त मनुष्य निर्माण करतो. आहे तो क्षण तो शुभ मुहूर्तात परिवर्तित करतो. ही बुद्ध धर्मातली महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मुहूर्त पाहण्याला काहीही अर्थ नाही. मुहूर्त अनुभवण्याचा मामला आहे. सुख, समाधान, आनंद अनुभवण्याचा तो क्षण आहे. ज्या क्षणी आपल्याला त्याचा अनुभव होतो तो आपल्या दृष्टीनं शुभ मुहूर्त, योग्य वेळ, शुभ वेळ. जेव्हा तो अनुभव होत नाही तेव्हा ब्राह्मणानं किती मुहूर्त सांगितलेलं असो, आपल्या दृष्टीनं बोंबाबोंब आहेत, त्याच्यामध्ये काहीही सत्य नाही. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखर सुखी होत. तुम्ही त्याप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या प्रिष्टासह सुखी व्हावे, ही बुद्धानं भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं सुखी होण्याचं एक सर्वात महत्त्वाचा सूत्रमय उपदेश बुद्धानं इथे केलेला आहे. तिबेटमध्ये भवचक्र नावाचं एक मोठं चित्र तयार केलेलं आहे त्यांनी. कधीतरी आपण इथे ते मांडू, त्याचा इथे अभ्यास घेऊ. आता तसा वेळ कधी मिळतो ते बघूया. भवचक्र मोठं सुंदर आहे, की एका चित्रामध्ये बुद्ध धर्माच्या सर्व संकल्पना, मुख्य शिकवण त्यांनी ठासून भरलेली आहे.
एका चित्रामध्ये सर्व शिकवण बुद्धाची जी जी काही शिकवण आहे सारी तिथे आली आहेत. त्या चित्राच्या केंद्रबिंदू ठिकाणी एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचे 2 भाग केलेले आहेत. त्या वर्तुळाच्या आधीमध्ये ज्याला हब म्हणतो आपण, केंद्रबिंदू म्हणतो, तिथे 3 प्राणी आहेत आणि त्यांच्या भोवती जे काही वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा एक पांढरा भाग आणि दुसरा काळा भाग अशी विभागणी केलेली आहेत. पांढऱ्या भागामध्ये मनुष्य आवृत्त्या दाखवल्यात ज्या उत्तरोत्तर प्रगती करतात, वरच्या दिशेने चाललेल्या आहेत. काळ्या भागात मनुष्य आकृत्या आहेत त्या अशा पतन पावतात, खाली पडतात, अशा प्रकारे दाखवलेलं आहे. ते आहे कुशल अकुशल याचं विभाजन. कुशल जे करतात त्यांची प्रगती होते, अकुशल जे करतात त्यांची अधोगती होते. इतका क्लिअर संदेश त्यामध्ये दिलेला आहे. आणि मग मनुष्य कुशल आणि अकुशल कसा बनतो ते त्याची 3 कारणं दिलेली आहेत. ते 3 प्राण्यांच्या रूपानं त्या हबमध्ये दाखवले आहेत. मुख्य वर्तुळामध्ये आतल्या 3 प्राणी आहेत. एक आहे साप, एक आहे डुक्कर आणि तिसरं आहे कोंबडा. 3 प्राणी आहेत. ही 3 प्राणी म्हणजे माणसाची मनोवृत्ती घडवणाऱ्या शक्ती, मानसिक शक्ती. माणसाची मनोवृत्ती कशी आहे तर ते त्या 3 प्राण्यांच्या चित्राच्या रूपानं दाखवले आहेत. आणि ते 3 प्राणी एकमेकाच्या शेपटी पकडून आहेत. कोंबड्यानं सापाची शेपटी पकडलेली आहे, सापानं पुढे डुकराची शेपटी पकडलेली आहे, त्या डुकरानं कोंबड्याची शेपटी पकडलेली आहे. तिघेही एकमेकांना धरून आहेत चावण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ते तिन्हीही प्राणी प्रतिनिधी आहेत माणसाच्या नकारात्मक शक्तीची. कोंबडा नकारात्मक शक्तीचं प्रतीक आहे आणि ती नकारात्मक शक्ती आहे लोभ, हाव, मी, मला आणि माझंच. ही पराकृतीची लोभाची मानसिकता त्या कोंबड्याच्या रूपानं दाखवलेली आहे. कोंबडा तसा रुबाबदार प्राणी आहे. मोठ्या IT मध्ये त्याच्या डोक्यावरती तुराई असतो, म्हणजे राजासारखा. ITनं तो जगाकडे पाहत असतो. त्याच्या मानेमध्ये ऐट दिसते बा आपल्याला, एक ताठा असतो. मोठ्या ITनं जगाकडे पाहत असतो. त्याचे डोळे वरच्याच बाजूला असतात, पण तो लक्ष कुठे असतं, खालच्या जमिनीकडच्या दाण्याकडे. तो आपल्याकडे ITनं पाहत पाहत पटकन दाना होतो. ITनं पाहत पाहत पटकन दाना होतो. तो तुम्ही बघा जरा बारकाईनं, निरीक्षण करा. पाहतो साऱ्या जगाकडे, पण लक्ष कुठे आहे खरं, त्या दाण्याकडे. त्यामुळे स्वार्थी माणसाचं असं असतं. तो दाखवण्यासाठी खूप काही करेल, कोंबड्यासारखी ऐट दाखवेल, परंतु साऱ्या स्वार्थाकडे लक्ष असतं ते. म्हणजे लोकांना इतके फसवतात की सांगता सोय नाही. पहा, एक साधी गोष्ट आहे. तुमच्या वस्तीमध्ये एखाद्या रस्त्याचं काम केलं किंवा ड्रेनेजचं काम केलं की आणखी कशाचं काम केलं, कुणी केलं, सरकारनं केलं. पैसा कोणाचा, सरकारचा. सरकारचा पैसा म्हणजे आमचा, करदात्यांनी स्वतः दिलेला. आणि तिथे बोर्ड काय लागतात, माननीय आमदार किंवा खासदार अमुक अमुक यांच्या निधीमधून. त्यांच्या बापाचा आहे का निधी? हा कोणीच माणसं कधी प्रश्न विचारत नाहीत. त्यांनी काही घरचे पैसे आणले का, त्यांच्या बापाचा निधी आहे का तो? अरे तो आमचेच पैसे आहेत, आमचेच पैसे खर्च केलेत. पण क्रेडिट कसे घेतात ते पहा. ही ती कोंबड्याची ऐट आहे. काही लक्षात आलं? कुठेही क्रेडिट घ्यायचं, आम्ही केलं वगैरे म्हणून. पण त्याच्यामध्ये स्वार्थ काय, लोकांनी मानलं पाहिजे, मतं दिली पाहिजे, आपला स्वार्थ साधला गेला पाहिजे. तर अशा प्रकारे अनेक कारणामुळे करणारे लोक आहेत पहा, ते कोंबड्याच्या कॅटेगरीचे आहेत. लोभ. काही लक्षात आलं आपल्याला? त्यामुळं मनुष्य लोभाच्या आहारी जाऊन नाना प्रकारची सोंगडोंग करेल, बाहेर नाना प्रकारचे दिखावे करेल, परंतु आपला स्वार्थ साधल्याशिवाय राहत नाही. ही माणसाची प्रवृत्ती आहे. आता त्याच्यापुढे आहे साप. साप कशाचं प्रतीक आहे? तर साप आहे माणसाच्या मनातल्या द्वेषाचं प्रतीक, रागाचं प्रतीक. रागीट स्वभाव असेल तर सावधान बरं, सापाचा स्वभाव आहे तो. आणि राग जेव्हा मुरतो लोणच्यासारखा तेव्हा वैर होतं.
त्यामुळे वैर कधी संपत नाही. मुरलेलं लोणचं ते काही एकदम खराब होत नाही ना, त्याप्रमाणे मुरलेला राग लोणच्यासारखा टिकून राहतो, त्याला म्हणतात वैर. ही परिस्थिती आहे. आणि ही सापासारखी असते, ती थंड रक्ताचा प्राणी. आता खरंच त्याचं रक्त थंड आहे काही मला माहीत नाही, परंतु म्हणतात थंड रक्ताचा प्राणी. प्रेमानं चावला तर काय होतं? मोठ्या प्रेमानं चावलं तर काय होतं? नकोच असतं ना ते. तर द्वेषाचं तसंच आहे की मनुष्य ही मोठ्या नाना प्रकारे दुसऱ्याचा हा काटा काढत असतो, दुसऱ्याला दुःख देत असतो. त्यामुळं साप हे द्वेषाचं प्रतीक आहे. तुमचं अस्तित्व दुःख आहे. तुम्ही फक्त दुःख निर्माण करता, सुख निर्माण करत नाही. साप कोणतं सुख निर्माण करतो सांगा? कोणतं सुख निर्माण करतो? फार तर शेतकरी म्हणेल आमच्या शेतातले उंदीर खातो, आमच्यावरती उपकार होतं, तेवढं त्याचं पुण्य आहे म्हणून. पण तो बाकी शक्य आहे का ते? तर सापाची दुसरी कोणाला नको असते, वैर कोणाला नको असतं. म्हणून राग आणि द्वेष ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आपण दुसऱ्यावरती तो काढत असतो, त्याचा काही संबंध नाही. असला तरी निमित्त मात्र असतो, त्याला काही महत्त्व नाही. खरी घटना आपल्यामध्ये घडलेली असते, राग आपल्याला आलेला असतो. अंगार इथे फुललेले असतात, निखारे इथे जळत असतात. आणि मग हे जळत असणारे निखारे आपण दुसऱ्याच्या अंगावरती फेकतो, मग त्याला शिवी देतो, त्याचा अपमान करतो, त्याला वाईट वागवतो. परंतु निखारे तर तुमच्याकडे जळतच आहेत ना. तुम्ही कुठे विझलात? तुम्ही नाही विझला. तुम्ही तो निखारा दुसऱ्याकडे टाकून त्याला पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपला राग आला, द्वेष निर्माण झाला, तर आपण हे लक्षात घ्यायचं की आग आतमध्ये लागलेली आहे, निखारे आतमध्ये जळायला लागलेले आहेत. मी पेटलेलो आहे, मी दुःखामध्ये आहे. आणि मी जेव्हा दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला शिवी देतो, त्याला वाईट वागवतो, तेव्हा हात जळता निखारा मी त्याच्याकडे फेकत असतो. फार चांगलं काम नाही ते. आणि असा निखारा कोणाच्या अंगावरती आला तर त्याने समजून जायचं का हा निखारा आहे, मला तो पकडायचा नाही, पदरात घ्यायचा नाही. जर घेतला तर मलाच आग लागेल, त्यापेक्षा तो टाकून द्यायचा. म्हणून बुद्ध धर्मामध्ये सरळ सांगितलं, कोणी अपमान केला सोडून द्या, कोणी वाईट वागलं सोडून द्या, कोणी आपल्यामध्ये काही वाईट केलं सोडून द्या, फगेट. धरून ठेवू नका. निखारा धरायचा असतो का? नाही ना. आणि आम्हाला सवय अशी लागली की आरे म्हटलं की का रे, त्यानं शिवी दिली की पकडलीच की आपण आणखी 2 शिव्या मोकळ्या. म्हणजे नुसतं एकमेकावरती निखारे टाकण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तो सगळीकडे आग लागते, सगळीकडे भडका होतो. ही परिस्थिती आहे. म्हणून कोणी अपमान केला, कोणी आपल्याला त्रास दिला, कोणी शिव्या दिल्या, कोणी वाईट वागलं, काय केलं पाहिजे? निखारा समजायचं आणि तो पकडायचा नाही, आपल्याला इजा होऊ द्यायची नाही. हे सकारात्मक वागणं आहे. ती सामान्य गोष्ट नाही. त्याला ताकद लागते, त्याला धैर्य लागते, त्याला हिंमत लागते, ते करण्याची जिद्द असावी लागते, तेव्हा ते होतं. नाही तर मनुष्य लागली चिडाचिडको, हे तुझ्यामुळं झालं म्हणून बस भडकला हा. आता ज्याच्यामुळं झालं तो थंडच आहे, पण हा भडकला ना, आणि त्याला खबरच नाही की आपण जळतो आहे म्हणून. असा तो प्रकार होऊन बसतो. म्हणून साप हे त्या द्वेषाचं प्रतीक आहे, त्या वैराचं प्रतीक आहे, त्या रागाचं प्रतीक आहे. त्याच्यापुढे डुक्कर आहे. डुक्कर सशक्त प्राणी. त्याचा जरा आकार पहा, एवढं मोठं लांब लाख असतं त्याचं. डोळे बटबटीत असतात, छोटेसे डोळे, मोठे नसतात, बटबटीत डोळे. नाक मात्र भरपूर लांब आहे. त्याच्या जीवनाचा कंट्रोल कोणाकडे असतो? माणसाच्या जीवनाचा कंट्रोल त्याच्या डोळ्याकडे असतो. डोळ्यानं पाहून तो वागतो, डोळ्यानं बघून तो करतो. जास्तीत जास्त प्राणी डोळ्याच्या आधारे आपलं जीवन चालवतात. कंट्रोलिंग पॉवर आहे ते. परंतु डुकराचं तसं नाही. डोळे असून ते काम करत नाहीत. नाक इतकं लांब असतं की त्याला जिथे जोरदार वास येईल तिकडे ते जातं. डोळ्यानं बघतच नाही ते चांगलं आहे की वाईट. हे तर बरोबर आहे. म्हणजे त्याचं सारं जीवन कंट्रोल झालं आहे त्या नाकाच्या वासावरती. आपलं तसं व्हायला नको. याला म्हणतात अज्ञान.
आपल्यालाच कळत नाही आपण कसं बघतो. राग आला, भडकला, पेटला, अज्ञान. लोभ आहे, त्याची जाणीवच नाही की किती लोभ आहे, किती मिळवावं, किती कमवावं, कितीही चिकटून राहावं, पत्ताच नाही त्याचा. अजिबात ते लक्षात घ्यायला तयार नाही आपण. तर अज्ञान त्याला म्हणतात ज्यामध्ये आपल्याला आपला लोभ कळत नाही, आपला दोष कळत नाही, द्वेष कळत नाही. लोभ आणि द्वेषाची जाणीव ज्यांना नसते ती माणसं अज्ञानी असतात. ती त्या डुकरासारखी असतात. त्यांचं सारं जीवन हे पाहण्यातून जाणण्यातून घडत नसतं. तर त्यांच्या जे काही इच्छा आकांक्षा असतात, वास, त्या वासाप्रमाणे त्यांचं जीवन घडत नसतं. म्हणून त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि या तिन्ही प्राणी एकमेकाशी जोडलेले आहेत, एकमेकापासून वेगळे नाहीत. आणि ह्या 3 शक्ती आहेत माणसाला नकारात्मक बनवणाऱ्या. सकारात्मकतेची नष्ट होऊन जाते. त्यामुळे ते टिबेटन चित्र अतिशय सुंदर चित्र आहे. कधी आपण त्याच्यावरती चांगला अभ्यास घेऊ. तर ही सकारात्मकता बुद्धांना शिकवली. तर बौद्ध मनुष्य कोण मग शेवटी? जो कायम सकारात्मक बनण्याचा प्रयत्न करतो, कायम सकारात्मकतेची आठवण ठेवतो, जागेपणी हे सतत हे स्मरणात येते की मला सकारात्मकच वाटलं पाहिजे. अशा प्रकारचा निश्चय करणारा मनुष्य बुद्धं शरणं गच्छामि करतो, धम्मं शरणं गच्छामि करतो, संघं शरणं गच्छामि करतो. बाकी कोणीही ते करत नाहीत. हा त्याचा मूलभूत हक्क आहे. म्हणून त्रिशरण घेतल्याबरोबर पंचशील घ्यावं लागतं. पंचशील घ्या, मला सकारात्मक बनायचं आहे, मला नकारात्मक राहायचं नाही, पॉझिटिव्हच वागायचं आहे. आणि पॉझिटिव्ह वागण्याचे 5 नियम दिलेले आहेत. म्हणून ते आपण घेत असतो. हे बुद्ध धर्मामधलं सकारात्मकतेचं महत्त्वाचं प्रतीक आहे. तर मला वाटतं आज एवढं आपल्याला पुष्कळ झालं की सकारात्मकता जोपासण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणीही मनुष्य बौद्ध म्हणून जीवन जगू शकत नाही. बौद्ध म्हणून जीवन जगण्याची पहिली अट आहे, पहिली अट, ॲब्सोल्यूट द फर्स्ट कंडिशन, की सकारात्मक होण्याचा सातत्यानं प्रयत्न करणं, जागेपणे प्रयत्न करणं, विचारपूर्वक प्रयत्न करणं, चिकाटीनं प्रयत्न करणं की मला सकारात्मकच व्हायचं आहे. बस एवढा एक मुद्दा लक्षात आला तर माणसाचं जीवन हे सकारात्मक बनत जातं, सुखपूर्वक होत जातं, विकास पावत जातो. माणसाचं सारं चारित्र्य बदलतं, सारं व्यक्तित्व बदलतं. तो त्याच्या विकासाचा मार्ग आहे, ह्युमन डेव्हलपमेंट. तर ही डेव्हलपमेंट जी आहे ती या पद्धतीनं सकारात्मक ह्या एका मुद्द्यावरती उभी राहते, हे आपण लक्षात घ्यायचं. अदरवाईज देर इज नो पर्सनल डेव्हलपमेंट. इट कॅनॉट बी. तुम्ही फक्त कॉपी कराल, त्यानं अमुक अमुक केलं आपण तसं करा. अरे ते अमुक अमुक करण्यापाठी त्याची काय मानसिकता होते त्याचा पत्ता आहे का तुला? नाही. त्यामुळं प्रत्येक करण्यापाठीमागे मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेमधली सर्वात स्ट्रॉंग, सर्वात बलिष्ठ अशी मानसिकता आहे सकारात्मक. आणि म्हणून बुद्ध धर्मामध्ये मैत्री भावनेला पराकोटीचं महत्त्व दिलेलं आहे. मैत्री म्हणजे सकारात्मक भावनेचा परमोच्च उत्कर्ष, सर्वश्रेष्ठ विकास म्हणजे मैत्री भावना. त्यामुळं मैत्री भावनेच्या माध्यमातून सकारात्मकता वाढवता येते. आणि दान मैत्री भावना वाढवायला सुरुवात करते. प्रत्यक्ष आचरणातून मैत्री भावना वाढायला लागते, अनुभवातून मैत्री भावना वाढायला लागते. म्हणून बुद्ध धर्माचा केंद्रबिंदू कुशल अकुशल आहे. आणि कुशलाचं सतत चिंतन करणं, कुशलाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं हा बौद्ध जीवन मार्ग आहे, हे आपण लक्षात घ्यावं. त्यामुळे छोटंसं प्रकरण आहे पण ते इतकं महत्त्वाचं प्रकरण आहे. आणि त्याचा अर्थ असा लक्षात घेतला तर आपल्याला धम्म कळेल. आणि बुद्धांनी काय सांगितले आणि बाबासाहेबांनी त्याच्यावरती किती जोर दिलेला आहे ते समजून येईल. तर मला वाटतं आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेस आणखी याचा पुढचा भाग आहे, तो आता आपल्याला घेता येणे शक्य नाही, म्हणून पुढच्या याच्यामध्ये घेऊ. तो ते इथेच थांबूया. जय भीम.